श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. दिवाळी जवळ आलेली आहे आणि माता लक्ष्मीचंही पूजन आपल्याला करायचं आहे. तर त्या अगोदर आपल्या घरातील निगेटिव्ह नकारार्थी ऊर्जा जी आहे ती घालवल्याशिवाय माता लक्ष्मी आपल्या घरात स्थानापन्न होत नाही. तर निगेटिव्ह एनर्जी जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती घालवण्यासाठी कालभैरवाष्टकाची सेवा दिलेली आहे. तर ती सेवा कशी करावी त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी पहिलाच सेंड केलेला आहे. तर तो तुम्ही पहिला बघा आणि त्यानंतर मग आपल्याला अजून एक सेवा करायची. तर ह्या 2 सेवेने माता लक्ष्मी आपल्या घरात नक्की स्थानापन्न होते आणि आपले जे पुढच्या 7 पिढ्या आहे तर या सेवेने माता लक्ष्मी आपल्याला प्रसन्न होते. तर ती सेवा कशी करायची तर ते आपण बघूया. तर सर्वात पहिले आपल्याला ही सेवा करताना याच्या अगोदरी आपल्याला कालभैरवाष्टकाची सेवा करायची. ती सेवा कशी करायची ते मी सांगितले, परंतु तुम्ही मग सोमवारी म्हणजे कालाष्टमी ही 13 तारखेला आहे तर 8 दिवस सेवा करायची, म्हणजे ती 20 तारखेला आपली सेवा संपेल. तुम्ही जर मंगळवारी म्हणजे 14 तारखेला जर सुरू केली तर ती आपल्याला 21 तारखेला संपवावं लागणार आहे आणि त्या दिवशी आपल्याला हवन करायचं आहे. तर सर्वात पहिले आपण ही सेवा कशी करायची आहे तर यासाठी आपल्याला साधारण 16 कमळाच्या बिया लागणार आहे. तर कमळाच्या बिया खूप माता लक्ष्मीला अतिप्रिय आहे. माता लक्ष्मीच ही कमळावरती स्थानापन्न आहे. तर कमळाच्या बिया ह्या देवीला खूप प्रिय आहे. तर यामध्ये आपल्याला साधारण 16 बिया लागणार आहे. तर प्रत्येक दिवशी आपल्याला 2-2 कमळाच्या बिया घ्यायच्या आहेत. तर ज्या ठिकाणी आपण सेवा करणार आहोत तर त्या सेवेच्या ठिकाणी सर्वात पहिले कालभैरवाष्टकाची सेवा करायची आणि त्यानंतर मग आपल्या डाव्या हातावरती 2 कमळाच्या बिया घ्यायच्या आणि त्याच्यावरती आपला उजवा हात ठेवायचा आहे. उजवा हात झाकण ठेवायचा, म्हणजेच त्याने आपल्या उजव्या हाताने आपला जो काही प्रवाह आहे तर तो त्या बियांमध्ये उतरतो आणि त्या मंत्र आपल्याला बोलायचे आहे. तर जेव्हा आपण उजवा हात त्या बियांवरती ठेवू तर डाव्या हातावर साहजिकच डाव्या हातावरती त्या बिया असणार आहेत. तर यावेळेस आपल्याला साधारण श्री स्वामी समर्थ यांचा मंत्र घ्यायचा आहे. तर मग तुम्हाला वेळ असेल तर 1 माळ घ्या किंवा मग तुम्ही 11 वेळेसही घेऊ शकता. त्यानंतर त्याच बियावरती आपल्याला 9 मंत्र 16 वेळेस म्हणायचा किंवा मग तुम्ही 1 माळही करू शकता. जसं वेळेनुसार तुम्ही ह्या सेवा करू शकता. परंतु जेवढे काही मी मंत्र सांगणार आहे तर हे सर्व मंत्र त्या बियांवरती बोलले गेले पाहिजे. तर कमलात्मक महालक्ष्मी मंत्र आहे तर तो आपल्याला 1 माळच करायची आहे आणि षोडशी जो मंत्र आहे तर तोही 1 माळ करायची आहे. फक्त स्वामींचा मंत्र आहे तो 11 किंवा 1 माळ करू शकता आणि 99 मंत्र जो आहे तो 16 किंवा 1 माळ. बाकीच्या ज्या काही मंत्र आहे तर ते आपल्याला 1 माळच करायचे आहे. तर जेव्हा आपली ह्या सेवा पूर्ण होते ते एका दिवसाची एवढी सेवा आहे. तर ह्या सेवा झाल्याच्या नंतर ज्या 2 बिया आहेत त्या आपल्याला अभिमंत्रित झालेल्या आहेत तर त्या आपल्याला एखाद्या डब्यामध्ये स्टीलच्या किंवा प्लास्टिकच्या डब्यामध्ये त्या बिया ठेवायच्या आणि ज्या दुसऱ्या बिया आहेत त्या एकत्र होऊ द्यायच्या नाही, वेगवेगळ्या डब्यामध्ये ठेवायच्या, कारण आपल्याला त्या दुसऱ्या बियाही त्या मंत्राने आपल्याला अभिमंत्रित करून घ्यायच्या आहे. तर दुसऱ्या दिवशी हीच सेवा करायची, परंतु आपल्याला ज्या कमळाच्या बिया आहेत त्या दुसऱ्या बिया घ्यायच्या आहेत. तर असं आपल्याला ही प्रोसेस 8 दिवस करायची आहे. तर मग साधारण जर तुम्ही 13 तारखेला केली सुरुवात तर 20 तारखेला आपल्याला ही सेवा आपली संपेल, म्हणजे प्रत्येक दिवसाला 2-2 तर असे 8 दुणे 16 होतात. तर अशी आपल्याला ही सेवा करायची आहे. तर 8व्या दिवशी आपल्याला कालभैरवाष्टकाची सेवा झाल्याच्या नंतर मग आपल्याला हवन करायचं. तर हवन कसं करायचं तर आपली ही सेवा पूर्ण झाल्याच्या नंतर ज्या काही कमळाच्या बिया असतात तर त्या बिया आपल्याला तुपामध्ये भिजत घालायच्या, कारण हवन जेव्हा आपण करतो तर त्या हवनामध्ये त्या कमळाच्या बिया ह्या मोठ्याने फुटतात आणि अशा बाहेर पडतात. तर त्या फुटू नये किंवा तडतड होऊ नये यासाठी आपल्याला त्या तुपामध्ये
भिजत घालून ठेवायच्या. साधारण 1-2 तास जरी भिजत घातल्या तरीही चालतं, कारण ही सेवा पुढची खूप महत्त्वाची आहे. ज्या पूर्ण आपल्या कमळाच्या बिया अभिमंत्रित झालेल्या आहेत, तर त्याचं आपल्याला हवन करायचं आहे आणि त्याची जी काही आपली जे काही भस्म तयार होणार आहे, तर त्याचा व्हिडिओ हवन कसं करायचं आहे तर ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. परंतु ही सेवा माता लक्ष्मी येण्या अगोदर म्हणजेच दिवाळीच्या अगोदर ही सेवा आपल्याला पूर्ण कंप्लीट करायची. ही सेवा तुम्ही जर करून पाहिली तर नक्कीच माता लक्ष्मी तुमच्या घरात येईल आणि तुमची जी काही संकट असेल लक्ष्मी प्राप्तीचे ते नक्कीच तुमचे दूर होतील. आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. परंतु ही सेवा सगळ्यांनी करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.